हाय. तर पहा, आजचा टॉपिक आहे आपला सूत्रांवर आधारित गणिते. आता हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. किती महत्त्वाचा आहे? बऱ्याच वेळा आपण या टॉपिककडे दुर्लक्ष करतो, पण हा टॉपिक महत्त्वाचा किती आहे तुमच्या समोर लक्षात येईल. तर गट ब 2 फेब्रुवारी 2025 ग्रुप बी चा पेपर आहे हा. ग्रुप बी चा क्वेश्चन 2025 याच वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. जर वरती आणि खाली जर नंबर पाहिले तर नंबर सेम दिसतील तुम्हाला, फक्त वरती वर्ग आहेत आणि खाली वर्ग नाही आहेत. ओके, 30 सेकंदाच्या आत तुम्हाला याचं उत्तर काढता येऊ शकतं जर तुम्हाला याच्या मागची थीम किंवा याच्या मागचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर. ओके, तर हा प्रश्न आपण लगेच सॉल्व्ह नाही करणार आहे. आधी आपण सगळी सूत्र समजून घेऊ, त्याच्यावर आधारित गणित सॉल्व्ह करू आणि मग या प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट सूत्रे. तर आपल्याला काही सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवायची. त्यातलं पहिलं सूत्र आहे, आपण सुरुवातीला वर्गाची सूत्र लिहून घेऊया. वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार, त्यानंतर ए वजा बी कंसाचा विस्तार, त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, वर्गाची ही 3 सूत्र तुम्हाला या ठिकाणी पाठ करायची. ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार काय? ए वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, त्यानंतर ए वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. ओके, म्हणजे वरती आणि खाली जर पाहिलं तर फक्त प्लस आहे तर सगळे प्लस आहेत, इथं मायनस आहे तर 2ab ला मायनसचा सिम्बॉल आहे. आता इथं जर पाहिलं तर काय, ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय होतो नीट समजून घ्या. ए अधिक बी आणि ए वजा बी हे दोन कंस आहेत. ओके, हे नीट पहा. ह्या वर्गाच्या 3 सूत्रांना तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता ही सूत्र तयार कशी झाली याच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ. आता सध्या फक्त आपण पाहतोय कंस, त्याचा घातांक काय दिले आणि त्याचा विस्तार काय. ओके, ठीक आहे. आता आपण काय पाहिलं, घन वर्ग पाहिलेत. आता आपल्याला पाहिजे घन. ओके, ए अधिक बी कंसाचा घन, त्यानंतर ए वजा बी कंसाचा घन, त्यानंतर ए घन अधिक बी घन, त्यानंतर ए घन वजा बी घन. ह्या 4 सूत्रांना परत तुम्हाला लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला पहा विस्तार पहा. तर काय, ए घन या ठिकाणी फक्त विस्तार सांगतो मी तुम्हाला. ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन, त्यानंतर इथं ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक वजा b चा घन. त्यानंतर इथं ए घन बी घन याचा विस्तार काय पहा, ए अधिक बी कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग, त्यानंतर इथं पाहिलं तर ए वजा बी दुसरा कंस ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. ही 4 सूत्रे लक्षात ठेवायची. आधीची 3 अशी 7 सूत्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. या सूत्रांवर, या 7 सूत्रांवरच अख्खा टॉपिक डिपेंड आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर वरती तुम्हाला एक खूप मोठा प्रश्न दिसतोय. ग्रुप बी आणि ग्रुप सी 2023 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स किती हे तुमच्या लक्षात येईल. मग आता एवढं सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसणार अजिबात नाही. जर तुम्ही बारकाईने नीट क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन केलं तर 0.1 0.1 0.1 3 वेळा आहे, म्हणजे त्या संख्येला 3 वेळा गुणलं. 0.2 0.2 0.02 सॉरी 0.0 म्हणजे ती संख्या, म्हणजे इथे हे 3 नंबर आहेत आणि इथे हे 3 नंबर आहेत, सेम नंबर आहे. आता खाली जर तुम्ही पाहिलं तर 0.02 म्हणजे जर मी यातल्या 0.2 ला मी जर असं लिहू शकतो पहा, काय 2 गुणिले काय लिहितोय 2 गुणिले 0.1. जर मी या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक नंबरला गेलो तर इथं काय होणार आहे 2 गुणिले 0.1 2 गुणिले 0.1 2 गुणिले 0.1. तसंच आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा जो नंबर आहे काय 0.04 या नंबरला मी कसं लिहू शकतो 2 गुणिले 0.02 पहा बेदोन्ही काय होणार आहे 4. आता असं का लिहिलं, असं करण्यामागचं रिझन काय होतं, जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल इथं काय 0.1 जो की वरती आणि खाली कोण आहे 0.2 जो की वरती, म्हणजे मला काय करता येईल सेम नंबर आणता येईल. आता मी त्याच्यानंतरची पुढची स्टेप काय यूज करतोय, हा जो नंबर आहे तोच आता खाली आलेला आहे, फक्त इथं काय 2 गुणिले 2 गुणिले 2 एक्स्ट्रा चालाय, प्रत्येक नंबर मध्ये 2 एक्स्ट्रा चालाय. इथं जर पाहिलं तर प्रत्येक नंबर मध्ये सुद्धा काय येणार आहे 2 काय झाला एक्स्ट्राचा. पहा 2 याला गुणलं तर 0.04 होतं, म्हणजे 2 काय आला एक्स्ट्रा चालाय. म्हणजे आता याचं मी प्रेझेंटेशन कसं लिहितोय नीट समजून घ्या. प्रेझेंटेशन आपण काय करूया, ह्या नंबरला ए कन्सिडर करू आणि या नंबरला बी कन्सिडर करू. ओके, ठीक आहे. जर मी या नंबरला ए म्हणतोय तर आता वरती प्रेझेंटेशन काय लिहितोय बा, ए गुणिले ए प्लस बी गुणिले बी. पूर्ण अख्खं लिहित नाहीये, नीट समजून घ्या. त्यानंतर खाली आता काय झालंय, या नंबरला मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहे 2 गुणिले ए, बरोबर आहे, म्हणजे 2a सॉरी 2a गुणिले 2a गुणिले 2a सेम प्लस 2b
गुणिले 2b गुणिले 2b. प्रेझेंटेशन नीट समजून घ्या. प्रत्येक नंबर वरती काहीच नाहीये, खाली पहिलं गणित आहे, त्यामुळे थोडंसं विस्तार जास्त करून सांगतोय तुम्हाला. नंतर मात्र एवढं सांगणार नाहीये, तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. ओके, मग आता हे काल केलं मी असं, कारण हे सगळे नंबर लिहित बसायला वेळ नाही तेवढं. ओके ठीक आहे. मग आता सुरुवात आहे म्हणून थोडंसं स्पीड कमी आहे, नंतर मात्र तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता इथं वरती काय लिहिणार आहे मी, पहा, a चा क्यूब प्लस b चा क्यूब, a चा घन अधिक b चा घन. आता खाली जर पाहिलं तर इथं काय, 2 2 4 4 2 8, 8 a चा घन अधिक 2 2 4 4 2 8, 8 b चा घन. आता खाली जर तुम्ही बारकाईने परत ऑब्झर्वेशन केलं, a क्यूब अधिक b क्यूब भागिले दोघांमधनं 8 सामायिक संख्या आहे, ती जर कॉमन काढली तर 8 खाली आली, आतमध्ये काय राहिलं, a क्यूब अधिक b क्यूब. ओके, म्हणजे ह्या नंबरला हा नंबर काय झाला, कॅन्सल झाला, म्हणून खाली कोण राहिला, 1/8. मग आता 1/8 इथं ऑप्शन आहे का, नाही. याचा अर्थ काय करायचंय तुम्हाला, 8 ने 1 ला काय करायचंय, डिवाइड करायचे, भागायचं. मग जर 8 ने 1 ला भागायचं असेल तर काय होणार आहे उत्तर, पहिल्यांदा कशाचा भाग गेला, शून्याचा, सगळे शून्याचे पहा. त्यानंतर इथे किती झाले, 10, पॉईंट घेतला. ओके, 8 1 8, 0.1, 0.1 कुठे दिसतोय, मला पूर्ण भाग द्यायची गरजच नाहीये, मला पूर्ण भाग द्यायची गरज नाही. 0.125 हे उत्तर फायनल झालं का. 8 ने भाग जात असताना 0.1 येणार, इथे 0.3 आहे, इथे 0.2 आहे, इथे 0.5. म्हणजे मी इथं थांबलो, माझा ऑप्शन क्रमांक 2. मग आता इथून पुढे मी कसं जाईल, आता हे जर तुम्हाला डायरेक्ट माहिती असतं तर पहा, इथं जो नंबर दिसतो त्याला आपण a म्हणूया, a क्यूब b क्यूब. 2 कॉमन काढला म्हणजे 2, इथं 2 2 2 म्हणजे 8 a क्यूब 8 b क्यूब, 8 कॉमन काढला म्हणजे 1/8 झालं उत्तर. ओके, म्हणजे प्रॅक्टिसनी हे तुमच्या लक्षात येईल, फक्त पॅटर्न आधी समजून घ्या कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत पोहोचतो. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे पहा, काय 3.65. 3.65 म्हणजे याला जर मी a म्हटलं तर a गुणिले a चा वर्ग झाला, इथं 2.35 2.35 म्हणजे b चा वर्ग झाला, आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर मायनस तेच नंबर येतात, 2.35 2.35 गुणिले 3.65 म्हणजे 2 गुणिले ab, आणि इथं वजा चिन्ह आहे. म्हणजे जर तुम्ही सूत्रांमध्ये जाऊन पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला हा पॅटर्न दिसेल. पहा काय, a वजा b कंसाचा वर्ग, याचा विस्तार काय होतो, a वर्ग वजा 2ab b चा वर्ग. म्हणजे याचं प्रेझेंटेशन तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, काय, a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab, म्हणजे पहिल्यांदा एका संख्येचा वर्ग, दुसऱ्या संख्येचा वर्ग वजा त्याच दोन संख्या गुणिले काय येणार आहे, 2 येणार. ओके, म्हणजे आपण आता या प्रश्नाकडे, मग आता इथं पहा, आपण या संख्येला काय करूया, a म्हणूया, म्हणजे हा नंबर काय झाला, a चा वर्ग. त्यानंतर इथं ही संख्या काय झाली, b चा वर्ग अधिक म्हणतो या ठिकाणी मी, आणि वजा 2ab. हा कोणाचा विस्तार होतोय, हा विस्तार होतोय a वजा b कंसाचा वर्ग, याचा विस्तार आहे. मग a म्हणजे कोण आहे, a म्हणजे 3.65, वजा b म्हणजे कोण आहे, 2.35. बरोबर आहे. मग आता यांचा काय वर्ग, मग आता यांची वजाबाकी करूया. 5 मधनं 5 गेले 0, 6 मधनं 3 गेले 3, आणि 2 मधनं 3 मधनं 2 गेले 1, पॉईंट किती संख्येनंतर 3, म्हणजे इथं किती आले, वर्ग. म्हणजे जर तुम्ही बारकाईने नीट पाहिलं तर थोडक्यात, आता पॉईंटचा विचार करू नका. ओके, इथं कोणती संख्या दिसते, 130. 130चा मला काय करायचंय, वर्ग करायचा आहे. आता पहा, कोणत्याही संख्येच्या मागे जर शून्य असते, वर्ग करताना किती शून्य, 1, म्हणजे वर्ग करताना मी शून्य किती लिहिणार, 2. मग पुढची जी संख्या राहिली असेल, पहा याच्यासाठी तुम्ही काय शिकून घ्यायचे, मी याच्या आधी एक टॉपिक टाकलाय, शेवटची संख्या 5 असताना वर्ग कसा करायचा, शेवटची संख्या 0 असताना वर्ग कसा करायचा, सगळे अंक 1 9, सगळा टॉपिक पूर्ण शिकवलेला आहे. नसेल ते लेक्चर जाऊन, येत नसेल तर ते पाहायचं. ओके ठीक आहे. आता इथं पॉईंटचा विचार करू नका, मी तुम्हाला काय सांगतो, 130 आहे, शून्य असताना 1 0 2 0 लिहिले, 13चा वर्ग 169. आता तुम्ही पहा, पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 2 आहेत, वर्ग केल्यावर पॉईंट नंतर किती संख्या येणार, 4. मागून 4 संख्या मोजायच्या, 1 2 3 आणि 4, 1.69. 1.69 इथं कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 1. म्हणजे तुम्हाला एवढं सगळं सॉल्व्ह करत बसायची गरज नाही, मी थोडंसं विस्ताराने सांगतोय. एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्ही 30 सेकंदाच्या आत तिथपर्यंत पोहोचू शकता. ओके ठीक आहे. त्यानंतर हे पहा, खालील संख्येची किंमत काढा. पुन्हा जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर इथं पहा, सेम नंबर, a गुणिले a, b गुणिले b, a वजा b. म्हणजे याचं जर नीट बारकाईने ऑब्झर्वेशन केलं, वरच्या नंबरला जर आपण काय म्हटलं, a चा वर्ग होणार आहे, इथं काय होणार आहे, याला b म्हटलं तर याचा b चा वर्ग होणार आहे, मध्ये वजाचं चिन्ह आहे. म्हणजे जर नीट पाहिलं तर वरती a वर्ग वजा b वर्ग, आणि खाली काय, a वजा b. या फॉर्मॅटमध्ये तो प्रॉब्लेम दिलाय. ओके, मग आता आपण याचा विस्तार जर तुम्हाला माहित असेल, a वर्ग वजा b वर्गाचा विस्तार काय, a अधिक b, a वजा b. खाली कोण आहे, a वजा b. याला हे काय झालं, कॅन्सल. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचंय, a आणि b ची काय करायची, बेरीज करायची. a म्हणजे कोण आहे, a म्हणजे कोण आहे, 0.654, आणि b म्हणजे कोण आहे, 0.
596. ओके, म्हणजे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर काय येईल पहा, 96. हा ओके, 6 4 10, हा चला एक, 10 5 15, हा चला एक, 6 6 12, हा चला एक पॉईंटच्या खाली पॉईंट, 1.250, 1.250. ऑप्शन नंबर 2. शेवटी शून्य लिहा किंवा नका लिहू, फरक पडत नाही. तुम्ही किती झिरो वाढू शकता, ॲज युअर चॉईस. म्हणजे लक्षात आलं काय करायचं, म्हणजे हे सगळं सॉल्व्ह करत बसायचं नाही, फक्त तुमच्या फॉर्मॅट लक्षात आलं पाहिजे का प्रश्नाचं नक्की फॉर्मॅट कोणत्या पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर काय, एक्स वर्ग वजा वाय वर्ग, त्यानंतर इथं एक सूत्र दिले, म्हणजे सगळी सूत्र दिलीत आणि त्यातलं एक विचारलंय. अतिशय सोपा प्रश्न आहे, पाहायला गेले तर हार्ड आहे. आता पहा, एक्स वर्ग वजा वाय वर्ग, याचा विस्तार काय होईल, एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय, संपलं. ओके ठीक आहे, याचा विस्तार आता एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वायचा वर्ग, हा विस्तार कोणाचा आहे, हा विस्तार आहे एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग. फक्त ते सगळं कशात केले, आता एक्स आणि वाय मध्ये नेले. ओके, खाली जर पाहिलं तर काय, एक्स अधिक वाय कंसाचा काय घन. आता तुम्ही नीट बारकाईने पहा, एक्स अधिक वाय इथं वर्ग आहे आणि इथं एक आहे. जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. म्हणजे इथं वरती सुद्धा जर ह्या दोघांचा गुणाकार केला, हे सगळे एकमेकांमध्ये गुणिलेच आहे, हे नीट समजून घ्या. म्हणजे वरती काय दिलंय, एक्स अधिक वायचा काय दिलंय घन, मग एक्स अधिक वायचा घन वरती पण आहे आणि एक्स अधिक वायचा घन कुठे खाली पण आहे. म्हणजे हे तिघं एकमेकाला काय झाले, कॅन्सल. तिघं म्हणजे खरे ते दोघच झाले, कारण वरती सुद्धा काय दिले, एक्स अधिक वायचा वर्ग आणि इथं काय एक, म्हणजे घनच दिले एक थोडक्यात. आता जर तुम्ही म्हटलंय नाही सर आम्हाला लक्षात नाही, तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. इथं काय एक्स अधिक वाय, आता एक्स अधिक वायचा वर्ग म्हणजे काय, एक्स अधिक वायनी एक्स वाय अधिक वायला मल्टिप्लाय केलं, गुणलं, म्हणजे इथं किती ब्रॅकेट आली 2. म्हणजे इथं काय एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय, म्हणजे वरती किती आहे, एक्स अधिक वाय किती वेळा, 3 वेळा. आणि इथं एक्स अधिक वायचा घन म्हणजे एक्स अधिक वाय एकमेकाला गुणिले किती आहे, 3 वेळा. म्हणजे वरची 3 आणि खालची 3 एकमेकाला काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजे खाली आतमध्ये खाली कोण राहिलं, फक्त एक्स वजा वाय. इथं ऑप्शन नंबर 1. म्हणजे फक्त तुमची काय पाहिजे, सूत्रानुक्रमाने. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 चा मुख्य पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे मला तुम्हाला सांगायचे आहे. कर सहाय्यक मुख्य परीक्षा एसटी आहे. प्रश्न जर पाहायला गेलं तर काय, वरती एक नंबर आहे, एक घन अधिक बी घन, खाली सेम नंबर आहे पहा, ए वर्ग, त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार झालाय पहा का, कारण पॉईंटनी एक संख्या इकडे सरकलेली आहे आणि परत त्याचा वर्ग आहे. म्हणजे जर तुमचं सूत्रांवर, आता सूत्र तुमच्या लक्षात आली पाहिजे, नसेल तर काय करा, सूत्र सगळे लिहून काढा आणि तिथे सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्रश्न. आता प्रत्येक वेळेस मी मागच्या स्लाइडवर नाही जाणार, तुमच्या समोर सूत्र पाहिजे. ओके, आता वरती जर पाहिलं तर मी काय करेल, ए ला मी काय म्हणेन, हा जो नंबर आहे याला मी ए म्हणेल, हा जो नंबर याला मी बी म्हणेल. म्हणजे वरती काय झालं, ए घन वजा बी चा घन, आणि खाली जर पाहिलं तर काय आहे, ए वर्ग अधिक, इथं नीट समजून घ्या, ए बी आहे, ह्या दोघांचाच गुणाकार झालेला आहे आणि खाली इथं काय बी चा वर्ग. म्हणजे जर तुम्ही याचा विस्तार जर तुम्हाला माहिती असेल तर ए घन वजा बी घनचा विस्तार काय होतो पहा, ए वजा बी, इथं ए वर्ग अधिक ए बी, बी वर्ग, आणि खाली काय ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. मी इथं काय केले, नंबरला ए आणि बी कन्सिडर केले, त्याच्यानुसार मी ते केले, कारण प्रत्येक वेळेस मी अख्खे नंबर लिहित बसणार नाही, याचं भान ठेवा. मग आता ह्या ब्रॅकेटला हे ब्रॅकेट पूर्ण केलं, म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचंय, ए वजा बी करायचंय, तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ए म्हणजे कोण आहे तुमचा 0.96 वजा बी म्हणजे कोण आहे तुमचा 0.1, म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही 0. ओके, 6तून 6 राहिले इथं, 9तून 1 गेला 8, पॉईंटला पॉईंट 0, 0.86 ऑप्शन क्रमांक 1. याची सूत्रांवर कमांड त्याचं सगळं. आता इथं पहा 2.3 2.3, त्यानंतर 2.1 2.1 आणि खाली 4.4. काय करायचंय तुम्हाला, सरळ सरळ उत्तर दिले. काय सांगितलं इथं तुम्हाला, ए वर्ग, म्हणजे याला मी ए म्हटलं आणि याला मी बी म्हटलं, मग काय झालं, ए वर्ग वजा बी चा वर्ग, आणि खाली काय 4.4 आहे. ओके, आता 4.4 44. थोडक्यात जर पाहायचं गेलं तर आता वरती ह्या नंबरला आपण काय करू शकतो का, नाही, मग सध्या आपण काय करूया, 4.4 ला तसंच ठेवलं मी. आता ए वर्ग वजा बी वर्ग, याचा काय विस्तार होईल, ए अधिक बी, ए वजा बी, खाली किती आहे 4.4. मग आता ए म्हणजे कोण आहे 2.3, बी म्हणजे कोण आहे 2.1, म्हणजे इथं काय झालं, ह्या दोघांची एकदा काय बेरीज आणि ह्या दोघांची काय एकदा वजाबाकी. मग 2.1 पहा, 2.3 आणि 2.1 म्हणजे किती आले 4 पॉईंट, हा 4 बेरीज करतोय ना आपण, म्हणजे वरती किती आले इथं 4.4. ओके, इथं गुणिले, आता इथं वजाबाकी करताय तुम्ही, 2.3 वजा 2.1, इथं किती 3तून 1 गेला
2 2 म्हणजे 0.2 0.2 आणि खाली किती आले 4.4 गुणिले असल्यामुळे 4.4 ला गेले 0.2 उत्तर राहिलं ऑप्शन नंबर 2. मी कन्व्हर्जन करून घेतलं फक्त वरच्या नंबरचं खालच्याचं कन्व्हर्जन करता येत नव्हतं म्हणून तो नंबर तसाच ठेवला. बारकाईने जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येत जाईल काय पॅटर्न दिलाय. ओके, आता इथं सांगितले एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. काय सांगितलंय एक्स काय दिलंय बा एक्स बरोबर 3.42 चा वर्ग 3.42 1.22 परत 1.22 चा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. म्हणजे जर मी याला ए म्हटलं तर ए चा काय इथं वर्ग आहे 2ab आणि हा काय आहे अधिक b चा वर्ग. लक्षात येते का सूत्र? हा विस्तार कोणाचा आहे? हा विस्तार जो आहे हा विस्तार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग याचा हा विस्तार होतो. म्हणजे याचा अर्थ ए म्हणजे कोण आहे तुमचा? ए म्हणजे आहे माझा 3.42 वजा बी म्हणजे कोण आहे माझा 1.22. या दोनची मला काय करायची वजाबाकी आणि त्याचा वर्ग आहे. मग काय झालं इथं जर पाहिलं तुम्ही तर 2तून 2 गेले 0 4तून 2 गेले 2 पॉईंट 3तून 1 गेला 2 म्हणजे किती आले 2.20. ओके, आणि याचा काय करायचंय तुम्हाला वर्ग. मी तुम्हाला सांगितलं होतं काय खरं तर काय करायचंय तुम्हाला आता पॉईंट आहे याचा विचार करायचा नाही फक्त काय लिहायचंय 220 याचा वर्ग तुम्हाला करायचा आहे. 220 चा जर वर्ग करायचा असेल तर शेवटचे 0 दोनदा लिहून घेतले 22 चा वर्ग 4 चा वर्ग 20 चा वर्ग 20 चा वर्ग 400 आणि 22 चा वर्ग 484. मग आता पॉईंट इथे आहे दोन संख्या म्हणजे आता वर्ग केल्यावर किती होणार संख्या 4 1 2 3 4 म्हणजे 4.84. 4.84 कुठे दिसते उत्तर ऑप्शन नंबर 2 4.84. फक्त हे सूत्रात तुम्हाला बसवता आलं पाहिजे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे 4.84. ओके, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर पाहिलं 641 641 641. ओके, म्हणजे ए चा घन. जर मी याला ए म्हटलं तर एचा काय होईल त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुणले म्हणजे याला जर मी ए म्हणतोय तर ए चा घन झाला याला बी म्हणतोय तर बी चा घन झाला. खाली पाहिलं तर ए चा वर्ग ए गुणिले बी परत बी चा वर्ग असं एक गणित आपलं झालेलं आहे. तरी पण आपण या ठिकाणी राईट करतो. तर पहा वरती काय ए घन अधिक काय म्हणणार आहे आपण बी घन. हा कोण आहे आपला ए. एचा ए सोबत 3 वेळा गुणाकार आहे बीचा बी सोबत 3 वेळा गुणाकार आहे आणि खाली जर पाहिलं तर काय ए वर्ग वजा इथं ए बी आहे तेच दोन नंबर आहेत अधिक बीचा काय वर्ग. आता याचा जर विस्तार तुम्हाला माहिती असेल तर ए अधिक बी दुसऱ्या कंसात काय ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग हा याचा विस्तार आहे. नीट समजून घ्या याचा विस्तार आणि खाली काय ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. याला हे ब्रॅकेट कॅन्सल झालं ए अधिक बी फक्त ह्या दोनची काय करायची बेरीज करायची म्हणजे काय 359 हा बी आहे खरं तर ठीक आहे आणि याच्यात ए मिळवायचं म्हणजे किती 641 म्हणजे 0 परत 0 1000 ऑप्शन क्रमांक 4. सूत्रात तुम्हाला फक्त कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर 999 लिपिक क्लार्क 2014 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. 999 वजा 998 या दोनचा काय करायचं वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय करणार आहे ए अधिक बी ए वजा बी झालं या दोनचा गुणाकार करायचा. मग आता ए अधिक बी सेपरेट वर्ग करत बसलो तर फार वेळ जाणार आहे. ओके, मग 3 अंकी संख्येचा वर्ग मग इथं 3 अंकी संख्येचा वर्ग मग करा काहीच नाही करायचं. ए अधिक बी याला काय म्हणू ए आणि याला काय म्हणा बी ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय झाला याचा विस्तार पहा याला ए म्हणतो याला बी म्हणतोय आणि वर्ग असल्यामुळे ए वर्ग वजा बी वर्गाचा याचा विस्तार तरी लिहितो टेन्शन नको. इथं होतो आपण इथं आलो आपण आता ए अधिक बी म्हणजे इथं काय होणार आहे ए म्हणजे कोण आहे तुमचा 999 याच्यामध्ये तुम्ही कोणाला ऍड केलं 998 ऍड कोणाला केलं 998 आणि इथं काय केलं 999 वजा 998. ओके, म्हणजे आता इथं तर ह्या दोनचा गुणाकार ह्या दोनची वजाबाकी काय करणार एक म्हणजे खरं तर ह्या दोनची फक्त काय करायची बेरीज. मग आता बेरीज करूया आपण. ओके, इथं 9 आणि 8 डायरेक्ट करूया आपण 999 अधिक 999 वजा 1 केलं तरी चालणार आहे पण तरी पण इथं 17. ओके, 17 शेवटची संख्या काय येणार आहे 7 9 आणि 7 17 शेवटची संख्या 7 फक्त इथं दिसते मला पूर्ण बेरीज करायची गरजच नाही पडली कारण इथं जो नंबर येणार आहे तो 1 ला गुणिले आणि इथे येणारा नंबर जर 1 ला गुणिले तर आहे तोच नंबर येणार आणि इथं 9 आणि 8 17 इथं खाली एक अक्षाने कुठंच दिसत नाही इथंच दिसतं म्हणून मी डायरेक्ट ऑप्शन लिहिलं म्हणजे मला पुढे ऍडिशन करायची पूर्ण गरज पडली नाही. सूत्र फक्त लक्ष ठेवा. आता इथं परत ए वर्ग वजा बी वर्ग पहिली संख्या ए खाली पण पाहिलं तर ए वजा बी म्हणजे आता एक तर फायनल झाले हे लिपिक क्लार्क 2013चा प्रश्न आहे आणि तुम्ही पहा सेम हाच प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. कुठे विचारला गेलाय 2025 ग्रुप बी मध्ये.
ओके, 2 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये सेम पॅटर्न आहे. म्हणजे इथं ए वर्ग वजा काय लिहिणार आहे आपण, बी वर्ग, आणि खाली काय ए वजा बी. म्हणजे या पॅटर्नला मी ह्या पॅटर्नमध्ये कन्वर्ट केलं. या पॅटर्ननुसार काय झालं, ए प्लस बी पहिलं ब्रॅकेट, ए मायनस बी दुसरं ब्रॅकेट, आणि खाली ए मायनस बी. ओके, याला हे कॅन्सल झालं. म्हणजे फक्त ह्या दोनची काय करायची असते, ऍडिशन. म्हणजे इथून पुढे जर असे प्रकारचे गणित तुम्ही जर सोल्व करत राहिलात, ओके, तर तुमच्या लक्षात येईल, हा प्रश्न पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येईल का मला फक्त ह्या दोनची काय करायची, बेरीज करायची, बस. आता ह्या दोनची बेरीज करायची. किती वेळ लागला तुम्हाला, हे पाहिलं पाहिलं. थोडीशी प्रॅक्टिस लागेल सुरुवातीला, नंतर मात्र तुम्हाला पाहता क्षणी 5 सेकंदाच्या अरे ह्या दोनची बेरीज करायची, कारण वरचा पॅटर्न खालचा पॅटर्न, बस ऍडिशन. म्हणजे आता काय करायचंय, 3.75 यामध्ये मला 2.43 काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ओके, 5 आणि 3 8, बरोबर ना, 3.75 2.43. ओके ठीक आहे, 5 आणि 3 8, त्यानंतर 7 आणि 4 7 आणि 4 7 आणि 4 11, सॉरी इथं आला आता 3 आणि 3 6 6.18 6.18. म्हणजे इथं प्रिंटिंग मिस्टेक मे बी असेल, प्रिंटिंग मिस्टेकच. म्हणजे काय 6.43 च्या जागी इथं काय पाहिजे होते 6.18. यांची बेरीज फक्त या ठिकाणी चुकलेली आहे. 3.75 वजा अधिक, सॉरी अधिक 2.43 पॉईंटच्या खाली पॉईंट 5 आणि 3 8 8च यायला पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक. लक्षात आले, ठीक आहे. तर एक्झॅक्ट काय करायचंय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे, पण आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाणार आहे. आणि आपला पहिला प्रश्न काय, पुन्हा एकदा समजून घ्या नीट. सेम पॅटर्नने विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा, ए वर्ग वजा बी वर्ग, खाली ए वजा बी. म्हणजे वरती काय होणार आहे, ए अधिक बी. वरती काय होणार आहे, ए अधिक बी, ए वजा बी, खाली ए वजा बी. ह्या दोनची काय होणार आहे, वजा बाकी होणार आहे, सॉरी प्लस होणार. म्हणजे उत्तर काय फक्त हे दोनची. आता 3.49 आणि 0.51 म्हणजे ऑप्शन किती आहे, 4. बेरीज करायची पण गरज नाही. पहा 3.49 मध्ये जर मी 0.51 ऍड केले तर तो कोणाला भेटायला जाणार आहे, 4 ला भेटायला जाणार. म्हणजे किती सेकंद लागले, 2 सेकंद. का, कारण आता प्रॅक्टिस झाली, कळलंय ए कोण आहे, बी कोण आहे, आणि कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा. म्हणजे तुम्हाला सांगितलेले हे जे फॉर्म्युले आहेत, हे किती फॉर्म्युले, 3. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त वापर झाला असेल तर तो या फॉर्म्युल्याचा झाला, तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि त्यानंतर हे त्याचे पुढचे फॉर्म्युले. म्हणजे सगळ्यात जास्त वापर होतोय तो ह्या फॉर्म्युल्याचा होतो. इन मीन 7 फॉर्म्युले. ओके, सूत्र आहेत. या 7 सूत्रांना पाठ करून ठेवा आणि याच्यावर आधारित गणित सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. हीच गणित पुन्हा जरी तुम्ही वारंवार सॉल्व्ह केली तरी तुमच्या लक्षात येईल का याच्यावर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते सगळे आणि सगळे IMP क्वेश्चन डायरेक्ट मुख्य परीक्षा किंवा ग्रुप AB मध्ये पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न आहेत. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. ओके, ठीक आहे, बाय.